हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या महाराष्ट्र पोलीस भरती 2025 वर फोकस करून महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी जे वाहन चालक पद आहे त्या वाहन चालक पदासाठी जे आवश्यक असणारे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे. आणि यामध्ये आज आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये जे वाहन चालक सोलापूर शहर आणि सोलापूर ग्रामीण जे वाहन चालक पद येतात त्या पदामध्ये जे 2021 पासूनच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या 2021 पासूनच्या प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओमध्ये डिटेल अभ्यासणार आहे. म्हणजे 21, 22, 23 आणि 24 या 4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा पहिला प्रश्न. तर पहा, शिकाऊ लायसन्सची विधिग्राह्यता किती दिवस असते? शिकाऊ लायसन्सची विधिग्राह्यता असते 6 महिने. मग दिवसात किती होईल? तर 180 दिवस. राईट आन्सर ऑप्शन 2, 180 दिवस बरोबर. शिकाऊ लायसन्स म्हणजेच काय? लर्नर्स. ओके, लर्नर्स लायसन्स हे जारी झाल्यापासून किती? 6 मंथ, 6 महिने म्हणजेच 180 दिवस वैध असतं. त्या कालावधीत चालकानं पक्क लायसन्स साठी अर्ज करावा लागतो. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, फुटपाथ विरहित रस्त्यावर पादचाऱ्यांनी कोणत्या बाजूने चालणं अपेक्षित आहे? फुटपाथ विरहित रस्त्यावर पादचाऱ्यांना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालणं अपेक्षित आहे. राईट आन्सर ऑप्शन 1, उजव्या बाजूने चालावे. फुटपाथ नसलेल्या रस्त्यावर पादचारी उजव्या बाजूने चालतात म्हणजे समोरून येणारे वाहने त्यांना दिसतात आणि ते सावध राहू शकतात. अशा पद्धतीने आहे. पुढे पाहूया. पहा, वळण रस्त्यावर पुढील वाहनास ओव्हरटेक करून पुढे जाण्यास काय असतं? वळण रस्त्यावर पुढील वाहनास ओव्हरटेक करून पुढे जाण्यास मनाई असते. मग राईट आन्सर ऑप्शन 1, सक्त मनाई आहे. तर काय असतं? तर वळणावर समोरचं दृष्ट स्पष्ट दिसतं का? तर ते स्पष्ट दिसत नाहीये आणि त्यामुळे ओव्हरटेक केल्यास काय होऊ शकतो? अपघाताची शक्यता वाढते आणि त्यामुळेच सक्त मनाई आहे वळण रस्त्यावर ओव्हरटेक करण्यास. हे लक्षात घ्यायचं आहे. समोरचा प्रश्न. वाहनातील ओडोमीटरने काय मोजले जाते? पहा, ओडोमीटर म्हणजे काय? तर डिस्टन्स मीटर डिस्टन्स मोजला जातो म्हणजेच काय? अंतर. म्हणून राईट आन्सर आहे ऑप्शन 2, वाहनाने कापलेले अंतर बरोबर. ओडोमीटर म्हणजे डिस्टन्स मीटर, हे वाहनाने चाललेले एकूण किलोमीटर दाखवतो. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न. मित्रांनो, तुमच्यासाठी एक सूचना आहे. तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीवर फोकस करून आपण एक PYQ अनालिसिस बॅच सुरू केलेली मित्रांनो. ती तुमच्या बऱ्याच मित्रांनी घेतलेली आणि चांगला प्रतिसाद आहे त्या बॅच मध्ये. त्यामध्ये आपण काय करतो? जे काही महत्वाचे तुमचे क्वेश्चन्स आहेत जे पोलीस भरतीमध्ये रिपीट होतात किंवा पोलीस भरतीमध्ये सिंगल एक टाइम जरी विचारलेला प्रश्न आहे ते प्रश्न आपण तिथे घेतोय. म्हणजे त्यामध्ये आपण 2024 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांमध्ये कोणत्याही जिल्ह्याचे असो आपण टॉपिक वाईज अनालिसिस करतोय, मायक्रो अनालिसिस करतोय, टॉपिक वाईज सब टॉपिक वाईज आपण त्यामध्ये लेक्चर्स घेत असतो. अशा पद्धतीचे ते आपली PYQ अनालिसिस बॅच आहे. म्हणजे 4 ते 5 प्रश्नांचा जरी एक सब टॉपिक असेल तरी त्यावर आपण व्हिडिओ बनवतो, त्याचा आपण अनालिसिस करतो. अशा पद्धतीची बॅच आहे. तुमच्या बऱ्याच मित्रांनी घेतली आणि तुम्ही कुठे मागे राहू नये यासाठी तुम्हाला सांगतोय की ती बॅच जॉईन करा. ते आपल्या स्मार्ट एक्झाम ऍप वरती बॅच आहे. स्मार्ट एक्झाम ऍप डाउनलोड करा. त्यामध्ये पोलीस PYQ अनालिसिस बॅच ही मिळेल. त्यामध्ये क्लिक करा आणि ते लगेच घेऊ शकता. आणि त्या ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, तिथे जाऊन डायरेक्ट तुम्ही त्या ऍप ऍक्सेस करू शकता. त्यासाठी ऍप डाउनलोड करा, OTP टाकायचा आणि लगेच ऍप ऍक्सेस घ्यायला सुरुवात करायची. आणि या बॅचची फी आहे 299. बट तुम्ही आता जॉईन केलं तर ते फक्त 109 मध्ये मिळणार आहे. ओके, फक्त 109 मध्ये ती बॅच सध्या मिळणार आहे आणि नंतर त्याची प्राइस इन्क्रीज होणार आहे. त्यामुळे आत्ताच फायदा घ्या. तुमच्या ज्या बऱ्याच मित्रांनी घेतलेली बॅच, तुम्ही कुठे मागे राहू नका. PYQ अनालिसिस परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे आणि त्या क्वेश्चन्स मधीलच प्रश्न तुम्हाला येणार आहे. म्हणजे त्यामध्ये आपण काय करतो? करंटशी रिलेटेड जे काही टॉपिक आहेत ते देखील तुम्हाला सांगतो. प्रश्न कसा का विचारला ते देखील सांगतो. तुम्हाला अभ्यास काय करायचे ते सांगतो. म्हणजे तुम्हाला आज आपण सांगतो की उद्या अशा टॉपिकवर अनालिसिस होणार आहे, अशा टॉपिकचा व्हिडिओ आहे. मग ते तुम्ही टॉपिक काय काय करायचं ते देखील मी आज सांगतो आणि ते उद्या मी घेतो. अशा पद्धतीची बॅच आहे. त्यामुळे आता स्मार्ट एक्झाम ऍप डाउनलोड करा, बॅच जॉईन करा. परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे, फक्त 100 रुपये प्राइस आहे. ओके, आता पहा,
तीन मार्गिका असलेल्या द्रुतगती मार्गावरील सर्वात उजवीकडील मार्गिका कशासाठी वापरली जाते? तर ती ओव्हरटेक करण्यासाठी. राईट आन्सर ऑप्शन 1, ओव्हरटेक करण्यासाठी. द्रुतगती मार्गावर सर्वात डावीकडची मार्गिका हळू वाहनांसाठी, मधली सामान्य आणि उजवीकडची ओव्हरटेक साठी वापरली जाते. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, रस्त्यावरील वाहतूक चिन्हे किती प्रकारची असतात? पहा, रस्त्यावरील वाहतूक चिन्ह असतात 3 प्रकारची. राईट आन्सर ऑप्शन 2, 3. कोणकोणत्या प्रकारची असतात? तर ती एक असतात सावधान करणारी, बरोबर, सावधान करणारे चिन्ह असतात. त्यानंतर बंधनकारक, म्हणजे सक्तीची. ओके. आणि तिसरे असतात ती माहिती दर्शक असतात. आता तुम्हाला पुढे जाऊन काय विचारतात, तर सावधान करणारे चिन्हे कसे असतात? त्रिकोणातले असतात, चौकोनातले असतात की गोलाकार असतात? ओके. तर हे मी तुम्हाला पुढे प्रश्न घेऊनच सांगणार आहे. तर पहिला प्रश्न पाहूया त्या पद्धतीचा. पहा, त्रिकोणातील चिन्हे कोणत्या प्रकारची असतात? त्रिकोणातील चिन्ह असतात सावधान करणारी. राईट आन्सर ऑप्शन 4, सावधान करणारे. त्रिकोणातील चिन्हे काय करतात? तर सावधान करतात, म्हणजेच चेतावणी देतात. चेतावणी देणार म्हणजे काय असते? वळण दाखवतात किंवा शाळा दाखवतात, बरोबर, किंवा जनावरांचा येणार जाणाराचा रस्ता, स्लिपरी रोड इत्यादी जी चिन्ह आहे ते त्रिकोणातले असतात, सावधान करणारी. त्यानंतर समोरचा प्रश्न, आता पहा, व्यावसायिक वाहनाची नंबर प्लेट कशी असते? व्यावसायिक वाहनाची नंबर प्लेट पिवळ्या नंबरची असते. मग पहा, त्यावर काळा अक्षरे असतात. राईट आन्सर आहे ऑप्शन 3, पिवळ्या प्लेटवर काळी अक्षरे. कमर्शियल वाहने. ओके. व्यावसायिक वाहने यामध्ये कोणकोणते येते? टॅक्सी येते, बरोबर, त्यानंतर बस आहे, ट्रक आहे, यांची प्लेट पिवळी असते आणि अक्षरे कशी असतात? काळी असतात. राईट. समोरचा प्रश्न, मोवाकानुसार वाहन चालविताना रक्तातील मद्यार्काचे प्रमाण किती पेक्षा जास्त नसावे? ओके. मोटार व्हेकल ऍक्ट नुसार 100 मिली रक्तामध्ये 300 mg पेक्षा जास्त मद्यार्क असू नये. म्हणजेच काय? तर 0.03%. मग राईट आन्सर आहे ऑप्शन 1, 0.03%. ओके. रक्तातील मद्यार्काचं प्रमाण 0.03% पेक्षा जास्त नसावं. त्यानंतर समोरचा प्रश्न, अपघात प्रसंगी वाहन चालकाच्या कर्तव्यांबाबत मोवाकाच्या कोणत्या कलमात तरतूद आहे? तर ते आहे कलम 134. राईट आन्सर आहे ऑप्शन 1, कलम 134. कलम 134 अंतर्गत अपघातानंतर चालकाने जखमी व्यक्तीला मदत करणे, पोलिसांना कळवणे इत्यादी कर्तव्य नमूद आहेत. समोरचा प्रश्न पाहूया. रस्त्याच्या मधोमध असलेल्या पांढऱ्या रंगाच्या सलग रेषेचा अर्थ काय आहे? तर तो आहे ओव्हरटेक करण्यास मनाई. ओके. राईट आन्सर ऑप्शन 2, ओव्हरटेक करण्यास मनाई आहे. सलग पांढरी रेषा म्हणजे नो ओव्हरटेकिंग, ती ओलांडले वाहतूक नियमांचं उल्लंघन ठरते. समोरचा प्रश्न, तीव्र उतारावर वाहन चालवताना काय करावं? तीव्र उतारावर वाहन चालवताना खालच्या गिअरमध्ये वाहन चालवावं. राईट आन्सर ऑप्शन 3, खालच्या गिअरमध्ये वाहन चालवावे. तर काय असतं? खालच्या गिअरमध्ये वाहन चालवल्यास इंजिन ब्रेकिंगने वेग नियंत्रित राहतो आणि अपघात टाळला जातो. ओके. समोरचा प्रश्न, पीयूसीसीचा फुल फॉर्म यायलाच हवा. पीयूसीसीचा डायरेक्ट फुल फॉर्म येतो पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. तिथे लिहितात पीयूसीसी, याचा फुल फॉर्म काय आहे? तर तो आहे पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. डायरेक्ट येतो. त्याची वैधता किती आहे? ती आहे 6 महिने. राईट आन्सर आहे ऑप्शन 1, 6 महिने. पीयूसी प्रमाणपत्र सामान्यतः 6 महिन्यांसाठी वैध असतं, त्यानंतर नव्याने तपासणी करावी लागते. समोरचा प्रश्न, हलके वाहन LMV चालविण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? ती आहे 18 वर्षांची. राईट आन्सर ऑप्शन 3, 18 वर्षे. LMV म्हणजे काय? तर यामध्ये कार येते, बरोबर, जीप इत्यादी वाहने येतात आणि हे चालवण्यासाठी चालकाचे वय किमान 18 वर्ष असावं लागतं. समोरचा प्रश्न, वाहनाच्या चालकाच्या बाजूला पाठीमागील वाहने दिसण्यासाठी लावलेला आरसा कोणत्या प्रकारचा असतो? ओके. पहा, वाहनाच्या चालकाच्या बाजूला पाठीमागील वाहने दिसण्यासाठी लावलेला आरसा हा
बहिर्वक्र आरसा असतो. म्हणजेच काय असतो? कॉन्व्हेक्स मिरर असते. ओके, म्हणून राईट आन्सर आहे ऑप्शन 1 बहिर्वक्र आरसा. कॉन्व्हेक्स आरसा मोठा दृश्य क्षेत्र दाखवतो, त्यामुळे मागील वाहने सहज दिसतात. समोरचा प्रश्न, सिग्नल विरहित छेद रस्त्यावर मुले पायी रस्ता ओलांडत आहेत. अशा वेळी तुम्ही काय कराल? अशा वेळी वाहन थांबवून मुलांना रस्ता ओलांडून द्याल. म्हणून राईट आन्सर आहे ऑप्शन 4 वाहन थांबवून मुलांना रस्ता ओलांडू द्याल. ओके, पादचाऱ्यांना प्राधान्य द्यावे हे सुरक्षित व कायदेशीर कर्तव्य आहे. समोरचा प्रश्न पाहूया. दिवे लावलेल्या रस्त्यांवर रात्रीच्या वेळी वाहन चालवताना काय करावं? दिवे लावलेल्या रस्त्यांवर रात्रीच्या वेळी वाहन चालविताना नजीकचा प्रकाशझोत वापरावा. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 नजीकचा प्रकाशझोत वापरावा. ओके, दिवे लावलेल्या रस्त्यावर प्रखर प्रकाश हाय बीम वापरल्यास काय होईल? समोरील वाहन चालकांचं काय होईल? डोळे दिपतात आणि त्यामुळे नजीकचा प्रकाश लो बीम वापरणं सुरक्षित असतं. समोरचा प्रश्न पाहूया. मागाशी तुम्हाला सांगितलं डायरेक्ट विचारतात पीयूसीसीचा फुल फॉर्म. पीयूसीसीचा अर्थ काय आहे? पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट असा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 2 पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. ओके, हे प्रमाणपत्र वाहनाच्या धूर उत्सर्जनावर नियंत्रण आहे की नाही हे दाखवतं. हे वाहन प्रदूषण तपासणी प्रमाणपत्र असून वाहन चालवण्यासाठी अनिवार्य असतं हे. समोरचा प्रश्न पहा, खालील चिन्ह काय दर्शविते? खालील चिन्ह काय दर्शविते? तर ते आहे सायकल क्रॉसिंग. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 सायकल क्रॉसिंग. या चिन्हाचा अर्थ या ठिकाणी सायकलसाठी रस्ता ओलांडण्याची परवानगी आहे. हे चिन्ह प्रामुख्याने शहरात किंवा सायकल ट्रॅक जवळ दिसतं. समोरचा प्रश्न पाहूया. शिकाऊ वाहन परवान्याची विधिग्राह्यता किती कालावधीची असते? शिकाऊ वाहन परवान्याची विधिग्राह्यता 6 महिन्यांची असते. महत्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर ऑप्शन 3 6 महिने. बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे, 25+ वेळा विचारलेला हा प्रश्न आहे. तोंडपाठच करायचंय. शिकाऊ परवाना म्हणजेच लर्नर्स लायसन्स 6 महिन्यांपर्यंत वैध असतो. या कालावधीत वाहन चालविण्याचा सराव करून पक्के लायसन्स मिळवता येते. पुढे पाहूया. 50 सीसी पर्यंतच्या क्षमतेची मोटारसायकल चालविण्याचे लायसन्स प्राप्त करण्याचे किमान वय किती आहे? तर ते आहे 16 वर्षे. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 16 वर्षे. 50 सीसी पर्यंत इंजिन असलेल्या वाहनासाठी किमान वय 16 वर्ष असावा आणि पालकांची संमती आवश्यक असते. पुढे पाहूया. वाहन टोईंग करून नेतेवेळी त्या दोन वाहनात डॅश डॅश मीटरपेक्षा जास्त अंतर असू नये. खूप महत्वाचा प्रश्न आहे. वाहन टोईंग हा देखील बऱ्याच वेळा विचारलेला आहे. जरी तुम्हाला असा ऑड क्वेश्चन वाटला असेल तरी 10+ वेळा विचारलेला हा प्रश्न आहे. टोईंग करते नेतेवेळी दोन वाहनात 5 मीटरपेक्षा जास्त अंतर असू नये. राईट आन्सर ऑप्शन 3 5 मीटर. टोईंग करताना दोन्ही वाहनांमध्ये कमाल 5 मीटर अंतर असावं, जेणेकरून वाहनाचे नियंत्रण राखता येईल आणि अपघात टाळता येईल. समोरचा प्रश्न. इतर वाहनांना टोईंग करून नेणाऱ्या वाहनांसाठीची कमाल वेग मर्यादा किती आहे? ती आहे टोईंग वाहनांचं ते आहे 24 किलोमीटर. ओके, राईट आन्सर ऑप्शन 2 ताशी 24 किलोमीटर. ओके, तर टोईंग वाहनाचं जे वजन आहे आणि नियंत्रण लक्षात घेऊन कमाल वेग मर्यादा 24 किलोमीटर पर आवर अशी ठेवलेली आहे. समोरचा प्रश्न. एक दिशा मार्ग असलेल्या रस्त्यावर वाहन रिव्हर्स गिअरमध्ये मागे घेतलेले, तर काय करायचं? चालतं की नाही चालत? तर ते चालत नाही. म्हणून राईट आन्सर ऑप्शन 2 अजिबात चालत नाही. एक मार्गी रस्त्यावर वाहन मागे नेणे कायदेशीर गुन्हा आहे, कारण त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांची धडक होऊ शकते. पुढे पाहूया. एक मार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर खालीलपैकी काय करणं योग्य आहे? एक मार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर रिव्हर्स गिअरमध्ये वाहन चालवू नये. ओके, राईट आन्सर आहे ऑप्शन 3 रिव्हर्स गिअर मध्ये वाहन चालवू नये. वन वे रस्त्यावर वाहने फक्त एका दिशेने चालवतात, त्यामुळे रिव्हर्स घेणं किंवा मागे जाणं धोकादायक असल्यानं
पूर्ण मनाई आहे. ओके, त्यानंतर ऑप्शन मध्ये पहा, पार्किंग बंदी नेहमीच नसते. ओके, वाहने उभी करण्यास बंदी म्हणजे पार्किंग बंदी नेहमीच नसते, हे चिन्हावर अवलंबून असतं. ओव्हरटेकिंग करणं बंदी आहे का, तर ओव्हरटेक करण्यास कायदेशीर मनाई नाहीये, चिन्हावर अवलंबून असतं. आणि गाडीतून उतरू नये, तर उतरू नये याचा वनवेशी संबंध नाहीये, म्हणून राईट आन्सर ऑप्शन 3. समोरचा प्रश्न पहा, तुम्ही परिवहन ट्रान्सपोर्ट वाहन कसे ओळखाल. परिवहन ट्रान्सपोर्ट हे असतं, मगाशी पाहिलं आपण वाहनाची नंबर प्लेट पाहून. ओके, राईट आन्सर ऑप्शन 3, वाहनाची नंबर प्लेट पाहून. परिवहन वाहनाची नंबर प्लेट कशी असते मित्रांनो, ती असते पिवळ्या रंगाची. बरोबर, पिवळा रंग असतो त्यावर. आणि अक्षरे कशी असतात, अक्षरे काळी असतात. बरोबर, काळी अक्षरे असतात, त्यावरून परिवहन वाहन ओळखतो. बरोबर, टायरावरून, वाहनाच्या टायराच्या आकारावरून प्रकार कळतो का, नाही. वाहनाच्या रंगावरून वाहनाचा रंग बदलता येतो. बरोबर, निश्चित ओळख आहे का, नाहीये. वाहन चालकाच्या कपड्यावरून, चालकाचा ड्रेस वाहनाच्या वर्गावर अवलंबून नसतो. समोरचा प्रश्न, शिकाऊ परवान्याची विधिग्राह्यता किती. बरोबर, शिकाऊ परवान्याची विधिग्राह्यता 6 महिने. पाहिलेलं आहे आपण. राईट आन्सर ऑप्शन 2, 6 महिने. भारतामध्ये शिकाऊ लायसन्स जारी झाल्यापासून ते 6 महिन्यापर्यंत वैध असतं. समोरचा प्रश्न पहा, फॉग लाईट संबंधी देखील प्रश्न पाहिलेला आहे. फॉग लाईट कोणत्या वेळी वापरले जातात. फॉग लाईट धुक्याच्या वेळी वापरतात. बरोबर, राईट आन्सर आहे ऑप्शन 2, धुक्याच्या वेळी. फॉग लाईट खास करून धुके, जोरदार पाऊस किंवा दृश्यता कमी असल्यास वापरतात. समोरचा प्रश्न, निसरडा रस्ता, स्लिपरी रोड चिन्ह दिसल्यास काय करावं. पहा, निसरडा रस्ता, स्लिपरी रोड हे चिन्ह दिसल्यास गिअर बदलून वाहनाचा वेग कमी करावा. राईट आन्सर आहे ऑप्शन 2, गिअर बदलून वाहनाचा वेग कमी करावा. अचानक ब्रेक लावल्यास वाहन घसरू शकतं, म्हणून गिअर कमी करून हळू चालवणे योग्य आहे. पुढे पाहूया, कोणत्या परिस्थितीत वाहन ओव्हरटेक करणे मनाई आहे. पहा, कोणत्या परिस्थितीत वाहन ओव्हरटेक करणे मनाई आहे, तर अन्य वाहतुकीचा अडथळा किंवा धोका उत्पन्न होत असल्यास ओव्हरटेक करण्यास मनाई आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन 1, अन्य वाहतुकीचा अडथळा किंवा धोका होत असल्यास ओव्हरटेक करण्यास मनाई आहे. ओव्हरटेक फक्त सुरक्षित व स्पष्ट रस्त्यावरच करता येतं. अडथळा, धोका असल्यास त्यासाठी मनाई आहे. समोरचा प्रश्न, वाहन ओव्हरटेक करण्यास मनाई कधी आहे. वाहन ओव्हरटेक करण्यास मनाई कधी आहे, तर समोरील रस्ता स्पष्ट दिसत नसेल तर. राईट आन्सर आहे ऑप्शन 3, समोरील रस्ता स्पष्ट दिसत नसेल तर. ओव्हरटेक करण्यासाठी समोरील रस्ता स्पष्ट, मोकळा आणि सुरक्षित दिसणं अनिवार्य आहे. पुढे पाहूया, खाजगी वाहनामध्ये कोणती कागदपत्रे ठेवावीत. खाजगी वाहनामध्ये कोणती कागदपत्रे ठेवावीत, त्यामध्ये नोंदणी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, कर प्रमाणपत्र, चालविण्याचा परवाना ठेवणं गरजेचं आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन 4, नोंदणी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, कर प्रमाणपत्र, चालविण्याचा परवाना म्हणजेच आरसी. ओके, त्यानंतर टॅक्स आहे, त्यानंतर इन्शुरन्स आहे, आणि काय आहे, ड्रायव्हिंग लायसन्स. ओके, हे कागदपत्र ठेवणं महत्वाचं आहे. समोरचा प्रश्न, वाहन चालक उजवा हात सरळ करून तळ हात खाली ठेवून वर खाली हलवत असेल तर तो कोणता संकेत देत आहे. तर तो संकेत देत आहे, तो वाहनाची गती कमी करत आहे, हे संकेत देतोय. राईट आन्सर ऑप्शन 2, तो वाहनाची गती कमी करत आहे. ओके, हा हाताचा संकेत म्हणजे व्हेकल स्लोईंग डाऊन, गती कमी करत आहे. हा मोटार व्हेकल रूल मध्ये मान्य सिग्नल आहे. समोरचा प्रश्न, परिवहन संवर्गातील कमर्शियल वाहन चालविण्याचा परवाना घेण्यासाठी किमान वय किती आहे. किमान वय आहे 20 वर्ष. राईट आन्सर आहे ऑप्शन 3, 20 वर्ष. ओके, मोटार व्हेकल अमेंडमेंट ऍक्ट नुसार कमर्शियल ट्रान्सपोर्ट व्हेकल लायसन्स मिळवण्यासाठी किमान वय 20 वर्ष आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न पाहूया,
जेव्हा मागील वाहनाने ओव्हरटेक करायला सुरुवात केली असेल तेव्हा काय करावे, तेव्हा आपण दुसऱ्या वाहनास ओव्हरटेक करू नये. ओके, सिंपल थिंग. राईट आन्सर ऑप्शन आहे, आपण दुसऱ्या वाहनास ओव्हरटेक करू नये. मागील वाहन ओव्हरटेक करत असेल तर तुमचे वाहन मधल्या मार्गात ओव्हरटेक करणं धोकादायक आणि कायद्याने चुकीचं आहे. समोरचा प्रश्न पाहूया. मालवाहू वाहनासाठी जमिनीपासून मालाची उंचीची कमाल मर्यादा किती आहे? 3.8 मीटर. आपण रस्त्यावर पाहतो पहा. राईट आन्सर ऑप्शन 1, 3.8 मीटर. ओके, मालवाहू वाहनावरील मालाची उंची जमिनीपासून 3.8 मीटर पेक्षा जास्त नसावी. समोरचा प्रश्न. रस्त्यावर तुटक पांढरी रेषा असल्यास ती काय दर्शवते? आत्ताच पाहिलेले, रस्त्यावर तुटक पांढरी रेषा असल्यास गरज असल्यास मार्गिका बदलू शकता असं आहे ते. राईट आन्सर ऑप्शन 4, गरज असल्यास मार्गिका बदलू शकता. तुटक म्हणजेच ब्रोकन पांढरी रेषा म्हणजे ओव्हरटेक व लेन बदलण्यासाठी परवानगी आहे, परंतु सुरक्षिततेच्या अटीवर. समोरचा प्रश्न. शाळेजवळ वाहनांची कमाल वेग मर्यादा किती असते? शाळेजवळ वाहनांची कमाल वेग मर्यादा आहे ताशी 25 किलोमीटर. ओके, पाहिलेले आपण. राईट आन्सर ऑप्शन 3, ताशी 25 किलोमीटर. शाळेजवळ वाहतूक अत्यंत सावधगिरीने ठेवण्यास 25 किलोमीटर पर आवर ही वेग मर्यादा नियमाने सुचवलेली आहे. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. वाहतूक नियमनाची वर्तुळातील चिन्हे डॅश डॅश असतात. पहा, वाहतूक नियमनाची वर्तुळातील चिन्हे असतात बंधनकारक. राईट आन्सर आहे ऑप्शन 1, बंधनकारक म्हणजे पाळायलाच हवीत. वर्तुळाकार चिन्हे म्हणजे करावेच लागेल असे आदेश देणारे चिन्हे असतात. यामध्ये गती मर्यादा, नो एंट्री अशी असतात. समोरचा प्रश्न. तर मित्रांनो, हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे. तुमच्या बऱ्याच मित्रांनी आपली पोलीस भरती पीवायक्यू अनालिसिस बॅच घेतलेली आहे. फक्त 100 रुपये, 109 इतकी माफक फी आहे. या 100 रुपये तुम्हाला ऑल पीवायक्यू जेवढे आजपर्यंत 2024 च्या पोलीस भरती परीक्षांपर्यंत जेवढे पीवायक्यू प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले ते सर्व पीवायक्यू क्वेश्चन आपण त्या बॅच मध्ये घेतोय. टॉपिक वाईज, सब टॉपिक वाईज मायक्रो अनालिसिस करून ते क्वेश्चन्स आपण तुमच्याजवळ घेऊन येतोय आणि त्या प्रत्येक प्रश्नावर आपण फुल डिटेल मध्ये अनालिसिस करतोय. प्रश्न का विचारला, कसा विचारला, करंटची रेफरन्स काय आहे, अशा पद्धतीचा आपण तिथे अनालिसिस करतोय. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी ही बॅच खूप महत्वाची. त्यासाठी स्मार्ट एक्झाम ऍप डाउनलोड करायचंय, ओटीपी येणारे ओटीपी टाकायचा आहे आणि लगेच पोलीस भरती पीवायक्यू अनालिसिस बॅच दिसेल पुढे, त्यावर क्लिक करायचंय किंवा पीवायक्यू प्रश्नपीठ हा जो फोल्डर तुम्हाला पुढे दिसेल त्या फोल्डर मध्ये गेला की लगेच तुम्हाला पोलीस भरती पीवायक्यू अनालिसिस बॅच दिसणार आहे आणि तिथे जाऊन पोलीस भरती त्या बॅच वर क्लिक करून ती बॅच जॉईन करायची. 299 ओरिजिनल प्राइस आहे, पण सध्या तुम्ही केली तर ती फक्त 109 मध्ये मिळणार आहे. नंतर फी वाढणार आहे. त्यामुळे आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे किंवा प्ले स्टोअरवर डायरेक्ट स्मार्ट एक्झाम जरी टाकलं तरी ते आपलं ऍप तुम्हाला दिसणार आहे. ऍप डाउनलोड करून लगेच प्रवेश निश्चित करा, परीक्षेसाठी महत्वाचं आहे. आता पहा, वाहतूक नियमातील त्रिकोणातील चिन्हे डॅश डॅश असतात. त्रिकोणातील चिन्हे सावधान करणारी, सुरुवात मगाशी सांगितले. राईट आन्सर ऑप्शन 2, सावधान करणारे. त्रिकोणी चिन्हे वाहन चालकांना धोक्याची किंवा खबरदारीची सूचना देतात. यामध्ये मी तुम्हाला सांगितलं वळण किंवा शाळा, वळण आहे, शाळा जवळ आहे अशी चिन्ह. समोरचा प्रश्न. आता पहा, वाहतूक नियमातील चौकोनातील किंवा आयताकृती चिन्हे डॅश डॅश असतात. वाहतूक नियमातील चौकोनातील किंवा आयताकृती चिन्हे ही असतात माहिती दर्शक. राईट आन्सर आहे ऑप्शन 3, माहिती दर्शक. ओके, ही चिन्हे वाहन चालकांना दिशा, ठिकाण, सुविधा याबाबत माहिती देतात. उदाहरणार्थ पुढे रुग्णालय आहे, पुढे बसस्थानक आहे, अशा पद्धतीचे असतात. समोरचा प्रश्न. समांतर पार्किंग केलेल्या वाहनांमधील किमान अंतर डॅश डॅश असावे. समांतर पार्किंग केलेल्या वाहनांमधील किमान अंतर 3 फूट असावं. राईट आन्सर ऑप्शन 2, 3 फूट. वाहन पार्क करताना किमान 3 फूट अंतर ठेवल्यास वाहन उघडणे, हलवणे आणि बाहेर काढणे सोपे व सुरक्षित होतं. समोरचा प्रश्न. दुचाकी व 4 चाकी खासगी वाहनांच्या नोंदणीची विधिग्राह्यता किती असते?
दुचाकी व 4 चाकी खासगी वाहनांच्या नोंदणीची विधिग्राह्यता असते 15 वर्षांची. राईट आन्सर आहे ऑप्शन 2 15 वर्षे. तर खासगी वाहनांची नोंदणी 15 वर्षांसाठी वैध असतं. त्यानंतर दर 5 वर्षांनी नूतनीकरण करावे लागतं. समोरचा प्रश्न, मोटार वाहनाच्या टायर मधील हवा कधी तपासायची? ओके, तर मोटार वाहनाच्या टायर मधील हवा टायर थंड असताना तपासावी. ओके, राईट आन्सर ऑप्शन 2 टायर थंड असताना तपासावी. टायर गरम झाल्यावर हवा प्रसरण पावते आणि चुकीचा दाब दिसतो, त्यामुळे टायर थंड असताना तपासल्यास दाब अचूक कळतो. ओके, तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, व्यावसायिक वाहनांची नंबर प्लेट कशी असते? डिटेलमध्ये पाहिलेला आहे, खूप इझी प्रश्न आहे, बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे. आन्सर कमेंट करा. व्यावसायिक वाहनांची नंबर प्लेट कशी असते? आन्सर कमेंट करा. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न, दिवे लावलेल्या रस्त्यांवर रात्रीच्या वेळी वाहन चालविताना डॅश डॅश दिवे लावलेल्या रस्त्यांवर रात्रीच्या वेळी वाहन चालविताना काय करायचंय ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. आन्सर कमेंट करून सांगा. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न, वाहतूक नियमातील चौकोनातील किंवा आयताकृती चिन्हे डॅश डॅश असतात. लगेच आत्ताच थोड्या वेळापूर्वी पाहिलेला प्रश्न आहे, डिटेलमध्ये सांगितलेला आहे. ओके, तिन्ही प्रकारचे चिन्हे तुम्हाला सांगितलेत कशा कशा प्रकारचे असतात. आन्सर कमेंट करा. वाहतूक नियमातील चौकोनातील किंवा आयताकृती चिन्हे डॅश डॅश असतात. आन्सर कमेंट करा. ओके, तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीवर फोकस करून आपण पोलीस भरती पीवायक्यू अनालिसिस बॅच स्टार्ट केलेले. त्यामध्ये आपण जे तुमचे टॉपिक आहे, टॉपिक सब टॉपिक वाईज आपण पीवायक्यू क्वेश्चनचा अनालिसिस करतो, डिटेलमध्ये अनालिसिस करतो. प्रत्येक प्रश्न तुम्हाला आज सिलेबस दिला जातो आणि उद्या त्यावर एक्सप्लेनेशन केले जातं. आज तुम्हाला काय करायचंय, कशा पद्धतीने करायचे ते सांगितलं जातं आणि उद्या त्यावर आपण लेक्चर घेत असतो. आणि लेक्चरमध्ये काय सांगतो आपण, प्रश्न कसा आलेला आहे, काय विचारलेला आहे, त्यामध्ये टिप्स सांगतो, ट्रिक्स सांगतो आणि करंटची काय रेफरन्स आहे ते देखील तुम्हाला आपण त्यामध्ये सांगत असतो. अशा प्रकारची बॅच आहे, तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्वाची. आणि यामध्ये फक्त आणि फक्त आपण 100 रुपये फी ठेवलेले, म्हणजे ओरिजिनल प्राइस आहे 299, बट सध्या आपण फक्त आणि फक्त 109 एवढी माफक फी ठेवली. त्यामुळे आत्ताच आपली बॅच जॉईन करा, कारण नंतर फी इन्क्रीज होणार आहे मित्रांनो. आणि ती बॅच कशी जॉईन करायचे, त्यासाठी तुम्हाला स्मार्ट एक्झाम ऍप डाउनलोड करायचे, OTP टाकायचे, लगेच तुम्हाला पुढे पोलीस भरती पीवायक्यू अनालिसिस बॅच दिसेल किंवा पीवायक्यू प्रश्नपीठ असा फोल्डर आहे, त्यामध्ये सरळ गेला की लगेच तिथे दिसेल पोलीस भरती पीवायक्यू अनालिसिस बॅच. त्यावर क्लिक करायचे, बाय नाव करायचे आणि लगेच बॅचचा ऍक्सेस घ्यायचे. सध्या आपले 20 व्हिडिओ त्यामध्ये झालेले आहेत, अजून आपले 100+ व्हिडिओ होणार आहेत. त्यामुळे बॅच लगेच जॉईन करा. 20 व्हिडिओ झाले, जास्त उशीर झालेला नाही. तुमच्या बऱ्याच मित्रांनी बॅच घेतली, तुम्ही मागे राहू नका. त्यामुळे 100+ व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे आत्ताच बॅच जॉईन करा. लिंक ऍपची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंकवर क्लिक करा, तुम्हाला डायरेक्ट ऍप समोर दिसेल. ओके, तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2025 वर फोकस करून पोलीस भरतीमध्ये जे वाहन चालक पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे तांत्रिक प्रश्न आपण पाहिलेत. आणि यामध्ये आपण सोलापूर शहर आणि सोलापूर ग्रामीण प्रश्नपत्रिका आहे, त्यामध्ये 2021 पासून 2024च्या प्रश्नपत्रिकेमधील सर्व महत्वाचे प्रश्न कव्हर केलेले. ओके, याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा. या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच दिसणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.